हेलो दोस्तों, अस्सलाम वालेकुम। आप देख रहे हैं MTN न्यूज़। आज हम औरंगाबाद के कंचनवाड़ी नाथवली रोड पर आए हुए हैं। यहाँ पर सुबह ही महानगर पालिका कर्मचारी और अधिकारियों ने यहाँ पर मार्किंग शुरू की थी और उसी का विरोध करते हुए आज यहाँ के सभी नागरिक आप देख सकते हैं बड़ी संख्या में रोड पर उतर गए। उन्होंने आंदोलन किया, रास्ता रोको आंदोलन किया और उसके बाद यहाँ पे टाउन प्लानिंग के लोगों को वापस जाना पड़ा। उन्होंने मार्किंग का जो शुरू किया था उसे रोककर ये वापस जो है उन्हें भिजा दिया गया है। ये वन साइड मार्किंग का काम शुरू किया था। इन नागरिकों का कहना है कि ये सेंटर से दोनों साइड से मार्किंग नहीं करते हुए सिर्फ वन साइड ही मार्किंग कर रहे थे। उसी का विरोध करते हुए आज जो है यहाँ पे नाथवली से लेके जो रोड निकाला जा रहा था उसी का विरोध करते हुए ये कार्रवाई को रोक दिया गया। आप देखते रहिए MTN न्यूज़, ऐसे ही हम आपको अपडेट देते रहेंगे। क्या सर है ना, आगे बहुत कर रहे हैं ना। घरात वाडा आणि तुम्ही रोड बनवा. नाही बनवा साहेब, रोड बनवा. मंदाचं बायकांना तुम्ही कामाले मनवायचं. नाही मोठ्याले गाड्या तुमच्या बनवा रोड, आमच्या घरा पाडून सगळे. मंदाचं बायकांना तुम्ही कामाले. काम केलं, पोट केलं, सगळं केलं. आता काय करायचं? काय करायचं? मराठा औषध घ्या तुम्ही. काय फाशी घ्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पोलिसांना बोलव, हे करा. पोलीस काय करणार? आम्ही लेकर बाळा घेऊन रस्त्यावर झोपू इथं. तुम्ही असं उद्धटपणासारखं बोलू नका. तुम्ही समजदार नाही. तुम्हाला सहानुभूतीने बोलतो. तुम्ही काय म्हणता सेंटर पॉईंट न काढता हे काय म्हणलं त्या दिवशी? पालकमंत्र्याचं म्हणायचं ते साहेब. ठीक आहे, काय हरकत नाही सर. तुम्ही काय हरकत नाही. साहेब आल्यानंतर आपण श्रीकांत साहेबांशी चर्चा करा आणि त्यांना म्हणा की माझे जे शिरसाट साहेबांनी काय डायरेक्शन दिले तेवढे फॉलो करा. हे बघा सर, माझे डेप्युटी इंजिनियर आणि डेप्युटी डायरेक्टर येत आहेत. ते आल्यानंतर आपण डिसिजन घेऊ. तो त्याच्यानंतर मार्किंग करू. बस तर फक्त एक श्रीकांत साहेब फोन करून तुम्हाला शिरसाट साहेबांनी तुम्हाला काय डायरेक्शन दिले तेवढे फॉलो करा. आमचं काहीच म्हणजे आमचं किती 4 कोटी जास्त घ्या. पैसे घेऊन दिले. इन्फॉर्मेशन जे भेटले तो विषय नाही आता सध्याला. परमिशन नाही त्यांना. आपण जे आहे एक संयुक्त हिअरिंग या सगळ्या लोकांची आयुक्त साहेब आपली टीम सगळ्यांची संयुक्त हिअरिंग मी तुम्हाला भूमी अभिलेखना कशा दाखवतो. गट नंबर 10 तुम्ही उभा आहेत तिथे 10 इथपर्यंत. मग एकच बाजूनं रोड का, गरीबाचेच घर का,
अर्धे लोकांना हे करा, जाऊ द्या लोकांना, गाड्या जाऊ द्या म्हणून नंतर गाड्या कशाला गाड्या जाऊ द्या, हा गाड्या लोकांना ठीक आहे, काही हरकत नाही. ते बघा तुम्हाला तुमचं शेवटी तुम्हाला अधिकार अधिकार नाही सर. नाही आता हे बघा तुम्ही कसं आहे, म्हणजे एक्झिक्युटिव्ह ऑफिस तुम्ही आहात. नाही नाही शेवटी कसं आहे लोकांना, आणि आमचं म्हणणं नाही सर, साहेबांनी डायरेक्शन दिले हे लोकांना हे जे आहे बाहेर गेलं त्यांना काय त्रास द्या. अगदी बरोबर. हा तेच म्हणलं आपण त्याला त्रास द्या. दुसरा विषय काय आहे? समजणार नाही ना सर. ठीक आहे आमचा त्रास कोणाला समजत नाही ना. महानगरपालिका तेच आता वकील सरांशी बोललो ना, मी सांगितलं ना आता वकील साहेब गरीबावर अन्याय करत नाही. सर तेच होतंय, सर तेच होतंय ना. गाडी सरळ घेतला, सरळ मग काहीच नाही घेतला. विचार करते सांगा ना सर, कोण विचार करते? मला सांगा, केवळ एक नाथ व्हॅली स्कूल आणि लॉ का चालले, त्याच्या पुढे का नाही, त्याच्या पुढे का नाही चालले. रस्त्याची रूपरेषा बदलली पूर्ण. मग ते पण आहे याच्यामध्ये जे आहे का एक संयुक्त माननीय आयुक्त महोदय यांच्या आदेशानुसार उपसंचालक नगररचना सरांच्या मार्गदर्शनाखाली आज पैठण रोड ते नाथ व्हॅली हायस्कूल पर्यंत 36 मीटर विकास योजना रस्त्याचे मार्किंगचं काम आज महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे. सुरुवातीला पैठण रोडच्या त्या जंक्शन पॉईंटवर जे सुरुवातीला काही लोकांनी तिथे विरोध केला, पण नंतर उरलेल्या सगळ्या ठिकाणी व्यवस्थितपणे सगळी मार्किंग करून देण्यात आलेली आहे. सध्या मार्किंग केली नाही तिथे परत आम्ही पुनश्च एक दिवस ठरवून आम्ही तिथे मार्किंग करूया. त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही वन साइडच मार्किंग करता. नाही, हा पूर्ण 36 मीटर जसा डीपी रस्ता आहे त्याप्रमाणे टोटल स्टेशन केलेलं आहे. त्या टोटल स्टेशनच्या अनुषंगाने पूर्ण व्यवस्थित मार्किंग आपण करत आहोत. त्यांनी मार्किंगसाठी सहकार्य करावं महानगरपालिकेला, हेच आव्हान राहील आमच्यावरती. मार्किंग करते ते 36 मीटर दोन्ही बाजूनी बरोबर करते. ते पूर्ण 36 मीटर करतोय. या रस्त्याला डिवायडर नाहीये. जसा मंजूर विकास योजना नकाशामध्ये आहे त्याप्रमाणे टोटल स्टेशन झालेलं आहे, त्यानुसारच मार्किंग होत आहे. महानगरपालिका कर्मचारी और टाउन प्लानिंग के अधिकारी कर्मचारी मौजूद है. आप देख सकते हैं यहाँ जो है कंचनवाड़ी से नाथ व्हॅली स्कूल तक ये मार्किंग की जा रही है. 36 मीटर का रोड है, बीच में डिवाइडर नहीं है. अभी अभी हमने उन कर्मचारी से बात की है और उन्होंने कहा है कि ये जो रोड है गेट अंदर लो काका, गेट अंदर 2 मिनट इस तरह से ये नाथ व्हॅली स्कूल तक ये मार्किंग की जा रही है महानगरपालिका और टाउन प्लानिंग कर्मचारी अधिकारियों की तरफ से. 36 मीटर रोड है ये. इस रोड में जो है बीच में डिवाइडर नहीं है, ये सीधा रोड है और उसी के चलते आप देख सकते हैं पूरे कर्मचारी अधिकारी मिलकर जो है ये आज पूरे रोड का इन्होंने मार्किंग किया है. और ऐसे ही हम आपको आगे भी अपडेट देते रहेंगे. देखते रहिए MTN न्यूज़. ये आ जाओ आप भी इधर, इसमें पूरे आ जाते, आप भी इधर आ जाओ. ऐसे यहीं रुको सर, यहीं रुको. अरे तुम आगे आओ ना यार आदिल भाई, अरे आगे आओ. नहीं ना आगे आओ ना, आगे आओ. आए भाई एक साइड वो मेजर को दिखा दो. पीछे ये अपने ग्रुप के आसपास देखो. हाँ ओके सर, थैंक यू. यस बाय. यस. अरे यार सर काय आज जे मार्किंग करण्यात आले होते, काय तुम्ही त्याचा विरोध? विशेष म्हणजे आमची जे कांचनवाडी कृती समिती आहे, तर गट नंबर 10 आणि 11 जे आहे हे काश्मीर नगर नाथ व्हॅलीचं जे बाधित रस्ता आहे, तर पहिले हे रस्ता 91ला 36 मीटर होता. 36हून परत त्याची अलाइनमेंट चेंज झाली आणि परत 36 मीटर आता झालेलं आहे. तर याचं जे आहे पहिले टोटल स्टेशन TP प्लॅनिंगच्या माध्यमातून काढण्यात आलं, परंतु स्थानिक नागरिक जे आहे तर स्थानिक नागरिकांचं म्हणणं हे आहे की मागील 1 वर्षापासून यांनी या रोड अलाइनमेंटवर वर्किंग करत आहे. तर रोड अलाइनमेंटवर वर्किंग करताना
जे समोरचं जे गट आहे त्या गटाला जे आहे सर्वप्रथम त्यांनी जेव्हा लेआउट केलं ते लेआउटला 9 मीटरचा रस्ता सोडला. पहिला विषय हे 9 मीटरचं जे त्यांनी साईड मार्जिन सोडली ते काही त्यांनी सोडलेली नाही आहे. दुसरा विषय सर्व्हिस रोड 9 मीटरचा होता. दुसरा विषय जेव्हा माहितीचा अधिकार आम्ही 2024ला टाकलं तर त्याचे पण पुरावे आहे. त्या पुराव्यामध्ये या ज्या बिल्डिंग आहे त्यांना परवानगी भेटलेली नाही आहे. चला ठीक आहे, त्यांना परवानगी नाही भेटली, त्यांनी बिल्डिंग बांधून टाकले, त्याचा पण आम्हाला विरोध नाही. परंतु गट नंबर 10 आणि 11 जे आहे 1982चं जे TLR नकाशा आहे तर TLR नकाशा या नागरिकांनी तर काही घरी बनवलेलं नाही आहे. जे सरकारी दृष्टिकोनातून जे मॅपिंग झाली तर त्याची हद्द आपण फायनल करा, हद्द फायनल करून समान कारवाई करा हे नागरिकांचं म्हणणं आहे. नागरिकांनी विरोध केलेला नाही आहे. आपल्या माध्यमातून आम्ही हे सांगू इच्छितो, कारवाईला विरोध नाही आहे, पण आपण कारवाई करत असताना जे आहे एकतर्फा न्याय आणि एकतर्फा अन्याय असं नका करू, सेंटर घेऊन कारवाई करा हे नागरिकांचं म्हणणं आहे. एक वन साइड त्यांनी मार्किंग करणं सुरू केलं होतं का? आज वन साइड मार्किंगसाठी ते आलेले होते तर स्थानिक नागरिकांनी त्यांनी तेच प्रश्न विचारला, तुम्ही वन साइड मार्किंग जे करताय ते कोणत्या विषयावर करताय? कारण की आम्ही त्यांना म्हटलं की रोडचं सेंटर आपण आहे का, तर रोडचं सेंटर त्यांना पण अजून क्लिअरन्स नाही आहे. आता तुमचं काय म्हणणं आहे माननीय कमिशनर साहेब? आम्ही माननीय जी श्रीकांत साहेबांना हीच विनंती करणार की आपण जे आहे स्थानिक नागरिक जे आहे हे सर्व कृती समितीची एक समन्वयक बैठक घ्या. यांचं पण जे आहे यांचे जे लिगल पॉईंट्स आहे लिगल पॉईंट्स ऐकून पुढील आपण जे आहे कारवाई करा. कारण की याच्यामध्ये पण जे आहे ते क्लिअर दिसतोय की मागील लोकमतच्या पेपरमध्ये पण जे आहे हे आलेलं आहे की भूमाफियांना गिळला रस्ता, तर काही ठराविक लोकांना फायदा पोहोचण्यासाठी हे लेआउट मंजूर झालेलं आहे. त्या दृष्टिकोनातून गरिबावर अन्याय होणार नाही या दृष्टिकोनातून पुढे कारवाई करा. जवळपास 350 घर या ठिकाणी बाधित होणार आहे. एक 7 ते 8 दिवसा पहिले या ठिकाणी महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारी या ठिकाणी आले होते. ते या ठिकाणी आले असताना नेहमीसारखा जो सर्वसाधारण लोकांना प्रश्न निर्माण होतो तोच प्रश्न आम्हा सर्वांना निर्माण झाला की साहेब आपण काय करताय, कशासाठी आपण इथं आलाय, की आम्हाला थोडं सूचना द्या. तर त्यांनी सांगितलं की आम्ही या ठिकाणी मोजणी करण्यासाठी आलेलो आहे. तर मोजणी कोणतं कशी करताय तुम्ही, रस्त्याची करताय की काय करताय नेमकी? त्यांनी सांगितलं की आम्ही रस्त्याची मोजणी करतो. पण साहेबांनी तर सांगितलंय तुम्हाला की दोन्ही साईडनी पण रस्ता मोजणी करा, तुम्ही एका साईडनीच का मोजणी करताय, का बरं मोजणी करताय एका साईडनीच? तर त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला पूर्ण गट उचलायचा आहे. आता गट तुम्ही अर्ध्या रस्त्यामधून कसं गट उचलता? रस्त्याच्या तुम्ही बॉर्डर कुठे आहे, काय कुठे आहे, त्या बॉर्डर सोडून तुम्ही रस्त्याच्या मधोमध जाऊन तुम्ही तो रस्ता उचलताय. याचा अर्थ तुम्ही नागरिकांची दिशाभूल करताय. एक 7 ते 8 दिवसा पहिले त्यांनी नागरिकांना असंच दिशाभूल करून तो 36 मीटर रस्ता पूर्ण ह्या साईडनी मोजला आणि आज पुन्हा तोच बहाणा घेऊन ते परत आज या ठिकाणी आले. या ठिकाणी आले असताना मी साहेबांना आम्ही विनंती केली की साहेब तुम्ही त्या दिवशी सेंटर उचलायला आले होते किंवा मोजणी करायला आले होते, मग आमचा सेंटर पॉईंट कुठं आला, रस्त्याचा सेंटर पॉईंट कुठं आला, कुठला सेंटर पॉईंट काढला, दोन्ही साईडला तुम्हाला रस्ते घ्यायला सांगितलेले तर याच्यावर त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं उत्तर नव्हतं. त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही जास्त नाटक करताय, तुम्ही आम्हाला सहकार्य करत नाहीये, तुम्ही आम्हाला म्हणजे आम्ही तुम्हाला विचारतोय, काही चुकी थोडी करतोय आम्ही. आणि लगेच ते म्हणे सातारा पोलीस स्टेशनला बोला, पोलीस अधिकाऱ्यांना बोला, यांच्यावर कारवाई करा, यांची उचलबांगडी करा, यांना दांडे मारा, यांच्यावर कारवाई करा. अरे तुम्ही असं करून आम्हाला दमदाटी करून आमच्यावर हुकुमशाही लादण्याचा प्रयत्न करताय का? गोरगरिबाचं म्हणणं मग ऐकणार तरी कोण ऐकणार? आम्ही 2-4 वेळेस साहेबांच्या माध्यमातून साहेबांना विनंती केली. साहेबांनी सांगितलं की बाबा दोन्ही साईडने बरोबर तुम्ही मार्किंग करून ज्या पद्धतीने रोड आहे, ज्या पद्धतीने मार्किंग पडलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्ही घ्या. पण प्रशासन ऐकत नाहीये, प्रशासन विनाकारण हुकुमशाही करते. काय ह्या गोरगरिबांनी त्यांचं नुकसान केलेलं आहे तेच समजत नाहीये. या धनक्षर लोकांकडनं तुम्ही अब्ज रुपये घेता आणि त्यांची सहकार्याच्या बाजूने तुम्ही उभा राहतात आणि गोरगरिबावर अन्याय करतात, असं का बरं? असं विचारत असताना त्यांनी आम्हाला ह्या पद्धतीने दमदाटी केली. त्यासाठी आमचा नाईलाजाने आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्यांना विरोध करायचा नाहीये. सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्यांच्या कार्यामध्ये आम्हाला अडथळा आणायचा नाहीये. पण तुम्ही आमच्याशी माणुसकी म्हणून माणूस म्हणून तरी सांगा काय करताय काय नाही. तर तुम्ही जर आमच्यावर हुकुमशाही करत असाल तर आमच्याकडे पर्याय नव्हता, म्हणून आम्ही नाईलाजाने रस्त्यावर उतरलो. एक 5-7 मिनिटाचा रस्ता रोको झाला. त्याच्यानंतर प्रशासन आलं, त्यावेळेस आमची दखल घेतली जाते. म्हणजे आम्हाला आमचे घर वाचवण्यासाठी, आम्हाला आमचं जीव वाचवण्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावं लागू लागलं. मग आमचं म्हणणं तुम्ही ऐकून घेत नाही. आम्हाला ज्या अधिकाऱ्यांनी मतदान करायचा अधिकार तुम्ही सांगतात त्या अधिकाऱ्याने आम्हाला आमचं म्हणणं सुद्धा तुम्ही ऐकून घेतलं पाहिजे ना. तर माझी आपल्या माध्यमातून प्रशासनाला हीच विनंती. हो सर, आज आम्ही पोलीस प्रशासन या ठिकाणी आलं, त्यांनाही आम्ही विनंती केली की सर तुम्ही आमची बाजू घेऊन विनाकारण प्रशासनाच्या बाजूने उभा राहून नागरिकांशी विनाकारण त्यांचं नुकसान करू नका, त्यांच्यावर गुन्हे दाखल करू नका.
त्यांच्यावर अन्याय करू नका, कारण तुम्ही दोन्ही बाजू घ्या, कारण तुम्हाला दोन्ही बाजू सांभाळायच्या आहेत. तुम्ही फक्त प्रशासन, तुम्ही पण प्रशासन, ते पण प्रशासन, याचा अर्थ तुम्ही त्यांची बाजू घेऊन आमच्यावर अन्याय अत्याचार करू नका. तर साहेबांनी सांगितलं की नाही, तसं काही होणार नाही, आम्ही जनतेसोबतच आहोत. आणि त्यांनी तात्काळ लोखंडे साहेब यांना बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की साहेबांसोबत जोपर्यंत त्यांचं सविस्तर चर्चा होत नाही तोपर्यंत तुम्ही कुठल्याही प्रकारची कारवाई करू नका. आणि त्यांनी पोलीस महानगरपालिकेला पण विचारलं की तुम्ही आम्हाला पत्र दिलं का, आज इकडे मागणी करायला, मोजणी करायला येत आहे म्हणून. त्यांनी सांगितलं की नाही साहेब. मग म्हणजे बघा ना किती खतरनाक कार्यक्रम आहे हा महानगरपालिकेचा. पोलीस प्रशासनाला सुद्धा तुम्ही कल्पना देत नाही, मग आमच्या लोकांसारख्या, आमच्या सर्वसाधारण लोकांना तुम्ही काय मोजणार आहे. तर त्यासाठी माझं आपल्या माध्यमातून विनंती आहे साहेबांना की असलं कुठल्याही प्रकारचं कृत्य करू नका साहेब. आम्ही तुम्हाला सहकार्य करायला 100% तयार आहोत. फक्त आमचं म्हणणं तुम्ही विचारात घेऊन आम्हाला सहकार्य करावं, एवढी विनंती. आम्ही आता याच्यानंतर आम्हाला साहेबांनी सांगितलं की आता तुमचं कमिशनर साहेबासोबत आणि पालकमंत्री साहेबासोबत संयुक्त बैठकाचं आयोजन करू. त्या आयोजनामध्ये तुमचं काय काय नियम आहेत, तुमच्याकडे काय काय अडचणी ते तिथं सांगा आणि त्याच्यावर काय मार्ग निघेल त्या पद्धतीने पुढील आम्ही कारवाई करू. पैसा लाटलेला आहे आणि तो गोरगरिबावर अन्याय करण्यासाठी ते वापरत आहेत. म्हणून आमची प्रशासनाला विनंती आहे की आम्ही सदरील प्रकाराने पालकमंत्री संजयजी शिरसाट साहेबांकडे गेलो होतो. त्यांना आमचे डॉक्युमेंट्स, आमचे नकाशे सगळे दाखवल्यानंतर ते ह्या निकषावर आले की खरोखर सेंटर पॉईंट काढा, गट नंबर 11 आणि गट नंबर 10चा सेंटर पॉईंट काढा आणि अर्धी जागा गट नंबर 11ची घ्या आणि गट नंबर 10ची जेवढी जाईल तेवढी इकडे घ्या. आणि आम्ही त्या गोष्टीवर ठाम आहोत आणि सहमत आहोत. या रस्त्याला आमचा विरोध नाही, परंतु रस्ता करत असताना दोन्ही बाजूंना समान व्हावा एवढी आमची इच्छा आहे. आणि संजय शिरसाट साहेबांनी जे काही डायरेक्शन दिलेत महानगरपालिकेच्या आयुक्ताला ते त्यांनी फॉलो करावं. आम्ही त्यांच्या शब्दाच्या पुढे नाहीये. सर, इथं आमच्या इकडं अन्याय होतोय गरिबावर आणि सगळ्यात मुळात हे सगळे शासनानं जे नेम काढले ते आम्हाला पण माहिती आहे, पण दोन्ही साईडना रस्ता घेण्यात यावा. दोन्ही साईडना रस्ता घ्या. गट नंबर 11 आणि गट नंबर 10 दोन्हीचं सेंटर धरून तुम्ही रस्ता घ्या. आमचा विरोध नाहीये, पण आम्हाला गोरगरिबाला कमीत कमी घरं नाही. आम्ही पाकिस्तानचे तर नागरिक नाही हो, आम्ही भारताचेच नागरिक आहे. मग तुम्ही भारताच्या नागरिकवर तुम्ही असा अन्याय करताय का करताय? आमचे लेकरं बाळ कुठे ठेवायचे आम्ही? हे शाळाला कसं पाठवायचं जर आमचे घरं तोडले तर? आमचे गोरगरीब लोक खायला मोताले, आम्ही पैसे देऊ शकत नाही म्हणून आम्ही मार खायचं का? प्रशासनाचा मार खायचाय का? पोलिसाचा बळाचा वापर करतायत. आणि आम्ही त्यांना पण विनंती केली की आम्हाला फक्त अन्याय करू नका, आम्ही तुमच्या बाजूनच आहोत, आम्ही तुमच्या पलीकडे जाऊ शकत नाही. फक्त एवढं आहे का आमच्यावर अन्याय करू नका तुम्ही. आणि जे करायचं तुम्ही कायद्याच्या चौकटीत राहून करा. तुम्हाला कुठलीही दखल अंदाजी होणार नाही, तुम्हाला पूर्ण नागरिकाचा सपोर्ट राहील. आणि परत आम्हाला असं दिलं की तुमचे कार्यकर्ते कोण आहे? आमच्यामध्ये कार्यकर्ता कुठला आलेला नाहीये, आम्ही कार्यकर्त्याला घेतलेले नाही. आमचे सगळे सामान्य माणसं आहेत, आमचे घर चालले, आम्ही रस्त्यावर येणारे साहेब. आणि आम्हाला यायचं नव्हतं, मजबूर केलं शासनानं आम्हाला. आणि पालकमंत्री साहेबाला विनंती आहे कळकळीची, आणि यांना पण विनंती आहे महानगरपालिकेच्या साहेबाला पण, श्रीकांत साहेबाला, का आम्हाला फक्त अन्याय करू नका, न्याय करा. तुम्ही अन्याय करू नका. 4 घरासाठी 100 घर मारू नका. तुम्ही 100 लोक मारताय म्हणजे एका घरामध्ये कुटुंब 10 ते 15 लोक राहतायत. तुम्ही तेवढ्यावर अन्याय करता. तुम्ही हा विचार करा गोरगरिबाचा. आणि तुम्हाला दोन्ही बाजूना रस्ता घ्या, आमचा विरोध नाहीये त्याला. म्हणणं नाहीये, तुम्ही दोन्ही कुणबी कारवाई करा, आम्हाला न्याय द्या. आम्ही गरीब लोक आहे. आम्ही आता आमच्या नवरी 40 वर्षापासून इथं राहते. आम्हाला कोणी असं येऊन दामदाटे द्यायचं नाहीये. सहकार्य करा, आमचा विचार करा. आम्ही घर पाडल्यात कुठं जाणार? आमच्या मुलं बाळा शाळा कसे पाठवायचे? आणि आम्ही आता 40 वर्षापासून इथं राहतोय आणि अंतरात आमच्यामध्ये काही शक्ती नाही, आम्हाला कोणते कामं नाही. आम्ही धंद्याला लोक आहे, आमचे धंदे मोडले, आम्ही खाणार कसं? आमच्या लेकराचं शिक्षण कसं होईल? शिक्षण झालं बी आम्ही कॉलेज कसं करणार? आम्ही कुठं राहणार? आम्हाला याच्यापर्यंत ह्या घरापर्यंत काही पर्याय नाही. आमचा सगळ्याकडून न्याय द्या, आमची हीच विनंती. आमचं पुनर्वसन करा, आमच्यावर अत्याचार करू नका, गरीबाचा न्याय करा. तुम्ही न्यायाचे द्या बोलताय ना, न्याय द्या म्हणून, मग गरीबाच्या तुम्ही 300 घरं मोडताय आणि हे 50 घरं सोडताय. म्हणजे का? त्यांच्याकडे पैसा नाही, आमच्याकडे पैसा नाही. आमच्याकडे काय पैसा नाही? आम्ही मोलकरणी लोक आहे. आम्ही लोकांचे धुणं भांडे करून सनी लेकराचं शिक्षण करतोय. आम्हाला काही कोणी ड्युट्यात नाही, काही नाही. आमच्या माणसात रोज मंजुऱ्या करते. आम्हाला काही 200-300 रुपये रोज आहे. आम्ही कुठून घरं घेणार? कुठून प्रॉपर्टी घेणार? आता प्रॉपर्टी पाहायला गेलं तर इथं स्क्वेअर फूट 3000 किंवा 3500 स्क्वेअर फूटची जागा आहे. आम्ही कशी घेणार? आमच्याकडून काय होणार आहे? आमच्या लेकराचं शिक्षण, पाणी आणि ठीक आहे, आम्ही नंतर आमचा कसा पाय हलणार आहे?
त्याच्या करताना तुम्ही आम्हाला न्याय द्या, आमची काळजीपूर्वक करा. आणि आमचं असं काही नाहीये आम्ही चुकीचं करतोय तर मग आम्हाला मजबूर करू नका, हे सरकारकडे आमचं मान्यता आहे. हा बोला आता. माझ्या सासू सासऱ्याची जमीन हाती, त्यांची पिढी गेली, माझी पिढी गेली. मी 50 वर्षापासून घर बांधलं तर काय नगरपालिका नव्हती. आता नगरपालिका आली. माझी विनंती आहे का बाबा, माझा लेप जाईल परदेशाला, मला त्या घरामध्ये राहू द्या आणि मला काय काढू नका बाबा परदेशात. आणि दोन्ही कोण रोड घ्या, गरीब गुबऱ्याला न्याय द्या, श्रीमंताला द्या, गरीबाला द्या. गरीब गुबऱ्याला तुम्ही पदरात घ्या बाबा, आम्ही तुम्हाला माफी मागवतो बाबा. एवढं काय तुम्ही काही हे करू नका. गरीब गुबरे झाला, श्रीमंत झाला, सगळे झाला व सारखे झाला, दोन्ही कोण रोड करा. आमचं काही म्हणणं नाही बाबा. मी 25 वर्ष माझ्या लेकासाठी मी हिंडले बाबा दुनियामध्ये, तर माझ्या लेक काय सापडली. मी त्या घरामध्ये राहते, माझी काय भूमिका पाडू नका जायचं. आज जो 36 मीटरचा DP प्लॅन जो फायनल केला आहे आयुक्त साहेबांनी, त्याच्यामध्ये काश्मीर नगर कांचनवाडी इथून फक्त 500 मीटरच्या भागामध्येच प्रॉब्लेम आहे. इथून जर बघायला गेलं, पैठण रोडून बघायला गेलं तर हा DP रोड उजव्या साईडनं जो रस्ता आहे तो उजव्या साईडचा म्हणजे गट नंबर 10च्या साईडचा सर्व्हिस रोड आहे एक्झिस्टिंग. आणि गट नंबर 11 मध्ये सर्व्हिस रोडला जागा न सोडता तो पूर्ण रस्त्याची अलाइनमेंट गट नंबर 10 मध्ये वळवत आहेत. तर हा एवढ्या 500 मीटरसाठीच का इथून दक्षिण विहारपासून पुढं नाथविली शाळेपर्यंत पूर्ण रस्ता डाव्या साईडनं गेलेला आहे आणि तो सरळ आलेला आहे. तर त्यामध्ये अलीकडे उजव्या साईडनं थोडी पण मार्किंग घेण्यात नाही आलेली, ती मार्किंग सोडलेली आहे. आता तिथून दक्षिण विहारपासून पूर्ण रस्ता महानगरपालिकेनं ॲक्वायर केलेला आहे. मग आता दक्षिण विहारपासून पैठण रोड पर्यंत हा रस्ता फक्त उजव्या साईडलाच का, हे माझा आयुक्ताला क्वेश्चन आहे. याच्यावरती आयुक्त साहेबांनी, आम्ही भेटायला गेलो होतो आयुक्त साहेबांना, तर त्यांनी सरळ सांगितलं की वक्फ बोर्डाची जमीन आहे, ती मी जमीन घेणार आणि जे गट नंबर 11 आहे तो त्या लेआउटला मी मंजुरी देणार. कुठं जर तुम्ही घेत असाल चला ठीक आहे, आम्ही द्यायला तयार आहे, पण तुम्ही आमचं पुनर्वसन करणार का, हा एक क्वेश्चन आहे. ही जी बातमी दिलेली आहे 30 नोव्हेंबर 2013ला ही लोकमतनं बातमी दिली आहे. ही बातमी पूर्ण गट नंबर 11 या साईडनं दिलेली आहे. त्या साईडनं पूर्ण टावर वगैरे सगळं दाखवण्यात आलेलं आहे. मग आत्ताच का ही बातमी नोव्हेंबर 2013ला दिली, त्या टायमाला महानगरपालिका झोपलेली होती का? त्या टायमाला महानगरपालिका झोपलेली होती का, हे माझं म्हणणं आहे. त्या टायमाला महानगरपालिकेने ऍक्शन का बरं नाही घेतली? पण ठीक आहे, आता महानगरपालिकेचं आयुक्त साहेबाचं कालचं जे स्टेटमेंट आलं, महानगरपालिकेच्या आयुक्त साहेबांनी जे स्टेटमेंट आलं त्यामध्ये साहेबांनी म्हणलं की जे गोरगरीब लोक बसलेले आहेत त्यांना मी मुआवजा का देऊ, ही